शुभ सकाळ मंडळी. नमस्कार मंडळी, कशा आहात? चांगलेच असाल आणि असायलाच पाहिजे. तर हे आता इकडे तिकडे आगीला लागत आहेत, डोंगराला वणवा लागत आहेत. तर त्याच्यावरून मला माझ्या आजीची लहानपणाची गोष्ट आठवण आली. तर माझी आजी सांगायची की खूप वर्षापूर्वी आमच्या डोंगराला आग लागली. तर ते आग पेटत पेटत आमच्या घराकडे आलेली. तर खूप पहिल्या चिंबीच्या केंबलीच्या असे कारवींचे कूड वगैरे होते. तर गवताची घरं असायची पूर्वी. काय तेवढे कोणाचेच कौलांचे वगैरे नसायचे किंवा बिल्डिंगी नसायच्या. तर त्या घरामध्ये पेटलेला एक जाता दाखवलेला आजीनी, आणि अजूनपर्यंत तो बहुतेक होता. परंतु ते आता दुसरी घरं बांधली, कौलांची बांधली, काही बिल्डिंगी बांधल्या, तर तो आता कुठे हरवला माहिती नाही. तर ती बोलायची त्या आगीमध्ये तो जळालेला आणि तो जाता अर्धा होता मंडळी. तर ती बोलायची की हा जाता त्या आगीमध्ये जळलेला, बोलते माझा आवडता जाता होता. तर ते दगड जळतात की नाही ते मला काही तेवढी कल्पना नाही, परंतु ती दाखवायची. तर तेव्हा वाटायचं का हा जळालेला म्हणून. तर तो अर्धा जाता होता. तर जेव्हा आग लागली तेव्हा तिने काही न वाचवता तिने फक्त तिच्या 2 पोरी घेतल्या आणि जी घरादाराची कागदपत्र होती ती वटीमध्ये घेऊन मंडळी ती बाहेर पळाली. आणि आजी आमची एकटी होती, कारण की माझी आई 6 महिन्याची होती तेव्हा माझ्या आजोबा स्वर्गवास झालं त्यांचं. आणि एक मावशी होती आईच्या मोठी, तर ती 10 वर्षाची होती आणि 10 वर्षांनी आईने जन्म घेतलेला. तर ते कागदपत्र जर आजीने वाचवले नसते तर आज आम्ही बिल्डिंगमध्ये ऐशो आरामात अशी जिंदगी जगलो नसतो. तर आजीमुळे आमच्या आयुष्यात खूप बदल घडला. तर आजीला खूप खूप मनापासून धन्यवाद आणि खूप भावपूर्ण श्रद्धांजली. मंडळी, आमची आजी मदर टेरेसा होती. ती आमच्या आईला पाठीवर बांधायची आणि जी मावशी होती ती पेरणीसाठी तिच्या हातात भात द्यायची आणि स्वतः नांगर शेतामध्ये धरायची मंडळी. हे सांगताना मन भरून येते, अंगाला शहारे येतात मंडळी.